सुरुवात करूया सविस्तर घडामोडींना। जालना आंदोलनातील आंदोलकांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। 50हून अधिक आंदोलकांना हजर केलं जाणार आहे। अजून करण्यात आलेलं नाहीये, हजर केलं जाणार आहे अशी माहिती मिळते आहे। पोलिसांकडून न्यायालयाच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आंदोलकांच्या जामिनाकरिता जालना वकील संघाची फौज न्यायालयामध्ये हजर आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आंदोलकांना हजर केलं जाणार आहे कोर्टात असं कळतंय न्यायालयामध्ये। मात्र आंदोलकांचा वकिलांनी जबाबदारी घेतल्यानं आंदोलकांना प्रत्यक्ष हजर करणार आहेत। वकिलांनी जबाबदारी घेतली आहे त्यामुळे वकील हजर करणार आहेत आंदोलकांना। पोलिसांकडून कोठडीत आंदोलकांना मारहाण झाल्याचा आंदोलकांच्या वकिलांचा आक्षेप आहे। कोठडीमध्ये नेमकं काय झालं हे सांगण्याकरता आंदोलकांना कोर्टात हजर राहण्याची वकिलांनी मागणी केलेली होती। ही मागणी मान्य करत न्यायालयानं आंदोलकांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यास परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आता अशी माहिती समोर येते की पोलिसांकडून सगळ्या आरोपींना, सगळ्या आंदोलकांना, क्षमा करा आरोपी म्हणता येणार नाही, सगळ्या आंदोलकांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे, प्रत्यक्ष हजर केलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना अधिक विचारूया। लक्ष्मण, सगळ्या आंदोलकांना प्रत्यक्ष हजर केलं जाणार आहे असाही एक आरोप होतोय वकिलांकडून की त्यांना कोठडीतही मारहाण झाली, काय सांगाल सविस्तर? आपण आता जालन्याच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये आहोत। पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी मराठा आंदोलकांना हजर केलं जाणार आहे। पोलिसांच्या रेकॉर्डवरती ते संशयित आरोपी आहे आणि या संशयित आरोपितांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो या न्यायालयाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। जवळपास 50हून अधिक हे आंदोलक आहे ज्यांना आता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। सूत्रांनी जी माहिती दिली त्या माहितीच्या अनुसरून असं आहे की या सगळ्या संशयितांना ही संख्या जास्त असल्यामुळे न्यायालयाने त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या। मात्र या सगळ्या संशयितांच्या वकिलांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे सगळे आरोपी जे आहे त्यांना पोलीस कोठडीत मारहाण झालेली आहे आणि ही मारहाण जी झालेली आहे त्याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती देण्याच्या संदर्भामध्ये त्यांना कोर्टाच्या समोर हजर करणं अपेक्षित आहे आणि त्यांनाही काही तक्रारी ज्या आहे पोलीस कोठडीत काय झालं ते सांगायचं आहे आणि यासाठी परवानगी मिळावी अशा प्रकारचं होतं आणि त्यानंतर हा संपूर्ण परिसर आहे तो निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त कोर्टाच्या आवारात आहे तर दुसरीकडे एक वकिलांची मोठी फौज जी आहे ती देखील या ठिकाणी आहे। काही वकील बांधव आपल्या बरोबर आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, आता काय नेमकं कोर्टामध्ये होणार आहे, आपल्याकडनं काय मागणी करण्यात आली? सध्या न्यायालयामध्ये आरोपींना हजर करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पोलीस प्रशासन जे आहे ते कुठंतरी आम्हाला असं बॅकफुटवर जाऊन आणि भेण्याच्या उद्देशानं की त्यांनी जे आरोपी पकडलेत ते आरोपी खरंच ते आरोपी पकडले का कागदावरच त्यांचा आकडा आहे, हा आकडा बघण्यासाठी आणि शहानिशा करण्यासाठी आम्ही न्यायालयाला विनंती केलेली आहे की सर्व आरोपींना, जे काही आरोपी त्यांनी पकडलेले आहेत ते सर्व आरोपींना तुम्ही न्यायालयासमोर तात्काळ हजर करा, जेणेकरून आम्हाला त्यांची बाजू मांडता येईल आणि खरोखर कोण आरोपी आहे त्यामध्ये ते आरोपी बघून त्यांना शहानिशा होऊन त्यांचं ओळख पटवून आणि खरंच त्या प्रकरणामधले ते आहेत का किंवा मग आरोपींना अर्थात त्या सगळ्या आंदोलकांना पोलीस कोठडीत मारहाण झाली असाही आपल्या काही वकिलांचा आरोप आहे। नाही, असं आमच्याकडे ते विश्वसनीय सूत्रांकडून हे असं माहिती नाही, खरोखर आम्हाला माहित नाही। आणखी काही वकील आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। नेमकं कोठडीत आंदोलकांबरोबर काही मारहाण झाली आहे असं देखील सांगण्यात येतं। निश्चितच, आणि एकंदरीत जे कोणी कोठडीमध्ये डांबले गेले त्यांना भेटण्यासाठी गेलेले त्यांचे नातेवाईक त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सहआरोपी बनवण्यात आलेले आहे। यांना कोठडीमध्ये बेदम मारहाण झालेली आहे पोलीस प्रशासनाकडनं आणि यांचा आम्ही निषेध करतो। आणि एकंदरीत त्यांनी ते सर्व बाबी पाहता व्हीसीवरती त्यांनी पोलिसांनी आरोपींना हजर करण्याचा निर्णय त्यांनी कोर्टासमोर रिक्वेस्ट केली होती, परंतु वकील संघातील सर्व सदस्यांनी ती निर्णय फेटाळून लावला आणि त्यांना प्रत्यक्ष हजर करण्यासाठी सर्व प्रिमाइस आम्ही निर्मंश केलेला आहे आणि त्यांना रितसर न्यायालयासमोर समक्ष हजर राहून त्यांची बाजू वकील संघामार्फत मांडण्यात
येणार आहे आणि सर्व वकील त्याबद्दल त्यांची बाजू भक्कमपणे मांडून त्यांना योग्य ते निष्पाप लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार. आपण बघतोय हे जालना वकील संघाचे सगळे पदाधिकारी आहे जे या सगळ्या आंदोलकांचे वकील म्हणून कोर्टामध्ये उभे राहणार आहे. ही मोठी फौज जालना वकिलांची जी आहे ती आता आंदोलकांच्या बाजूने उभी राहणार आहे. ह्या सगळ्या जालना वकील संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता की या सगळ्या आरोपी अर्थात पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले आरोपी आणि आंदोलक जे आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ह्या अटक करण्यात आलेल्या लोकांचा जो त्यांच्या बाजू जी मांडायची जी आहे ती जी केस आहे ती आम्ही मोफत चालवणार आहे असा देखील निर्णय आहे आणि सगळी फौज जी आहे वकिलांची ती अशा पद्धतीने तैनात आहे. त्यामुळे आता काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एक पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. नक्की, धन्यवाद लक्ष्मण. आपण सविस्तरपणे माहिती दिलीत, वकिलांशी संवाद साधला त्याबद्दल. जालन्याच्या अंतरवाली गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीकरता उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर झालेला लाठीमार आणि त्यानंतर पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 35हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत. दरम्यान सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली आणि त्यानंतर पोलिसांना ही गर्दी पांगवण्याकरता लाठी चालवावी लागली अशी प्रतिक्रिया या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे. जालन्याचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या या महिला पोलीस अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी सुद्धा संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. जालन्याच्या अंतरवली सराटी या गावामध्ये मराठा मोर्चेकरांकडनं आंदोलन सुरू असताना पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला, संघर्ष झाला आणि हा संघर्ष जो आहे तो एकमेकांवरती हल्ला करण्यापर्यंत गेला. पोलिसांनी देखील या सगळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांना देखील मार लागलेला आहे. अनेक पोलीस कर्मचारी अधिकारी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. अशाच एका पोलीस अधिकारी आपल्यासोबत आहे ज्यांचा खरं तर फोटो जो आहे तो समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्या पोलीस अधिकारी आहे जालन्याच्या सायबर पोलीस दलाच्या. त्या ज्यावेळेला ही घटना घडली, ज्यावेळेला त्या गावामध्ये हे सगळे पोलीस कर्मचारी अधिकारी गेले, त्यावेळेला जी काही घटना घडली त्या घटनेच्या त्या साक्षीदार देखील आहे आणि त्या घटनेमध्ये त्या गंभीररित्या जखमी देखील झालेल्या आहे. जालन्याच्या जिल्हा रुग्णालयामधील ICU विभागामध्ये ते आता उपचार घेत आहे. आपण एकदा त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमक्या त्या गावामध्ये नेमकं काय घडलं, पोलीस आणि आंदोलक हे आमने सामने कसे आले हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मराठा आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी उपोषण वगैरे आंदोलन वगैरे करत होते. उपोषणाचा त्यांचा 3रा दिवस होता आणि नियमाप्रमाणे त्यांच्या जे उपोषणकर्ते आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचंच आहे. ती वैद्यकीय तपासणी करण्यासाठीच आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो होतो. त्यांना विनंती केली की तुम्ही पहिलं वैद्यकीय म्हणजे उपचार घ्या आणि त्यानंतर तुम्ही चालू राहू द्या तुमचं. पण असं आम्ही सांगत असताना त्यांच्या मनावर काही घेतलं नाही. त्यांनी ओरडणं, धिंगाणा करणं, लोटालोटी. आमचा पण स्टाफ बराच होता, महिला कर्मचारी होते, सिनियर होते, अधिकारी होते, सर्व DYSP होते, असा पूर्ण आमचा स्टाफ होता. आम्ही समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी समजण्याच्या पलीकडेच गेले. ॲक्च्युली आम्ही जर बंदोबस्तासाठी गेलो होतो. आमच्या वरिष्ठांनी आम्हाला त्यांना समजवलं, जे उपोषण करते होते बसलेले त्यांना समजवलं की त्यांची ॲक्च्युअल त्यांची तब्येत खराब झालेली होती आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन यायचं होतं. तर त्यासाठी आमचे वरिष्ठ त्यांना म्हणजे बोलायला गेले की तुम्ही हॉस्पिटलसाठी बाबा जा, तुमची तब्येत खराब होती. मग ते आतमध्ये तेवढं माहीत झालं आम्हाला. त्याच्या पुढं आम्हाला काही माहीत नाही. आमचे वरिष्ठ बाहेर आले. आम्ही आमचं पूर्ण जो स्टाफ आहे फॉलोइंगमध्ये उभा होतो आम्ही. म्हणजे लेडीज एकीकडे, जेंट्स आमचे. त्यानंतर मग थोड्या वेळाने आम्ही आतमध्ये गेलो. फक्त त्यांना समजायचं. तोपर्यंत त्या महिलांनी स्वतःच एवढा गोंधळ केला, ते पूर्ण म्हणजे चित्तरवितर पूर्ण इकडे तिकडे झाले सगळीकडं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, जालना. जालन्यामध्ये मराठा आंदोलन झालं, त्यानंतर जी हाणामारी झाली, या सगळ्याविषयी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. अंतरवली सराटीच्या उपोषणासाठी आता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी अशी आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी गिरीश महाजन काही वेळातच पोहोचणार आहेत आणि सरकारच्या वतीनं काहीतरी तोडगा ते सांगणार आहेत. मनोज पाटील माझ्यासोबत आहेत. पाटील, आता सरकारच्या वतीनं कोण येणार आहे आणि कशासाठी येणार? गिरीश महाजन साहेबांचा फोन आला होता की सरकारच्या वतीनं मी पूर्ण चर्चा करणार आहे
मी चर्चा करायला आलो, आम्ही तोडगा काढायला तयार आहेत, येऊ का? म्हणलं तुम्ही या, काय येऊ नये. याच्या अगोदर 1 घंटापूर्वी त्यांचं एक शिष्टमंडळ सरकारच्या पक्षाकडून आलं होतं गुन्हे आणि लाठीचार्जच्या बाबत चर्चा करण्यासाठी आणि ते मार्गे काढण्यासाठी. परंतु आता गिरीश महाजनांचा फोन आला की मी सरकार पक्षाच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या वतीने येतोय. कोणाला येतोय? म्हणलं या, म्हणून तुम्हाला एक प्रामाणिकपणाने मी सांगितलं की चर्चेला येते. तुम्ही म्हणजे बोलणी करायला तयार आहात? चर्चा तर करणारच, पण आंदोलनाचा विषय नका आणू याच्यात. चर्चा तर आम्हाला करायच लागेल, त्याशिवाय मार्ग निघणार नाही. चर्चा करणार, फक्त आंदोलन मीडियाच्या बंधूंनी तोंडातून शब्द काढायचा नाही. आंदोलन कधी थांबणार? एका हातात JR, एका हातात आंदोलन थांबलेल्याचं पत्र, तरच थांबणार. आंदोलन मराठा आरक्षणाच्या JR शिवाय उठणार नाही. कोणती आट तट काही मान्य नाही करणार. तुम्हाला फक्त JR पाहिजे, कुठल्याही गोष्टी मान्य करणार नाही. फक्त JR पाहिजे, मला आरक्षणच पाहिजे, त्याशिवाय माघार नाही. ती चर्चा करायला येतो म्हणल्यानंतर मी नाही म्हणू शकत नाही. त्यांचं स्वागत आहे. पण तुम्हाला वाटेल काही तोडगा निघेल याच्यातून? आता आमच्याकडून तर तोडग्याची बाजू आहे. त्यांना 70 वर्षापासून द्यायचंच नाहीये, त्यांना तोडगाच काढायचं नसेल तर नाही मिळणार. पण आंदोलन हे आरक्षणच घेणार आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात असं म्हणताय की आंदोलन जर संपवायचं असेल तर सरकारच्याच हातात आहे, तुमच्या हातात नाही? नाही अजिबात नाही. त्यांच्याच हातात आहे. मायबापच ते आहेत, सत्ताच त्यांच्याकडे, सत्ताधारीच ते आहेत, पावर त्यांच्याकडे. त्यांनी आरक्षणाचा अध्यादेश काढावा, मराठ्याला आरक्षण द्यावं, विषय थांबला, पूर्ण विराम द्यावा. किती वाजेपर्यंत गिरीश महाजन येते? आता निघालो म्हणलेत म्हणजे आता मला नाही सांगता यायचं विमानानं किती वाजता येतील. ते प्रायव्हेट येणार आहेत विमानानं, मग किती वेळात येतील माहीत. निश्चितपणे ही आताची महत्वाची आणि मोठी बातमी आहे. थोड्या वेळातच गिरीश महाजन या ठिकाणी येणार आणि सरकारच्या वतीनं हे आंदोलन सोडवण्यासाठी काय पर्याय देतील हे अत्यंत महत्वाचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, सराटी. काही क्षणापूर्वी सिद्धार्थ गोदाम यांनी साधलेला हा संवाद होता. म्हणजे पुढच्या काही तासांमध्ये सरकारच्या वतीनं गिरीश महाजन पोचतील आणि या सगळ्या आंदोलकांशी बोलतील अशी आपण अपेक्षा करूया. पुढे जाऊया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनावरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केलेली आहे. काही लोक जालन्यात जाऊन गळे काढतायत अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली. तसंच मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं मुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा म्हटलंय. जालन्यामध्ये दगडफेक कुणी केली या संदर्भातली चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. तसंच गरज पडली तर आंदोलकांवर झालेल्या लाठीच्या संदर्भात न्यायालयीन चौकशी करणार असल्याचं सुद्धा शिंदे म्हणाले. सामान्य कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झाल्यानं काहींना पोटशूळ उठतोय असा घणाघात सुद्धा एकनाथ शिंदेंनी केला. काल परवा झालेली जी घटना अतिशय दुर्दैवी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. फक्त देतो म्हणून दाखवण्यासाठी आम्ही काम नाही करणार, तर मराठा समाजाला भक्कम टिकणारं आरक्षण देईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही आणि मी स्वस्थ बसणार नाही हा देखील एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आपल्या सरकारने 2014-2017 मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं. 12-13% हायकोर्टामध्ये ते टिकलं. दुर्दैवाने हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात ते प्रकरण गेलं आणि तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तिकडचं आरक्षण रद्द झालं. मग मी सांगू इच्छितो, अशोक चव्हाण काल मोठ्याने बोलत होते. तुम्ही तर उपसमितीचे अध्यक्ष होता, काय केलं तुम्ही? काय केलं मराठा आरक्षणासाठी? तुमच्या हातात ते होतं, परंतु एकदा तरी तुम्ही त्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. मी साक्षीदार आहे. जे अधिकारी SP आहेत तिथले का दोषी म्हणून सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय या ठिकाणी मी घ्यायला सांगितलेला आहे. त्याचबरोबर जे दुसरे ॲडिशनल SP आणि DYSP आहेत त्यांना देखील तात्काळ जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर एक ॲडिशनल DG लॉ अँड ऑर्डर सक्सेना उद्याच त्या जालन्यामध्ये येतील आणि जी काय शहानिशा आहे ती करतील आणि ती चौकशी झाल्यानंतर या ठिकाणी ज्यांचे दोषी आढळतील त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे निलंबित करावं लागलं तरी ते निलंबित देखील केलं जाईल.
जालन्यातल्या मराठा आंदोलकांना उद्या मनसेअध्यक्ष राज ठाकरे भेटणार आहेत. उद्या सकाळी 9 वाजेच्या दरम्यान ते जालन्याकडे रवाना होतील. जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले मनोज जारंगे पाटील यांची राज ठाकरे भेट घेणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही या संदर्भातली माहिती दिली. महाराष्ट्र, मी बाळा नांदगावकर. मी आज आंतरवाली सावेटी या गावाला गेलो होतो. तिकडे सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जे काय आंदोलन केलं, तिकडे लाठी हल्ला झाला, अमानुष मारहाण झाली, बरीच लोक जखमी झाली आणि त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी मी गेलो होतो. साहेबांनीच मला पाठवतो, राजसाहेबांनी. आणि आज मी भेट घेऊन त्या ठिकाणी आलो. साहेबही त्यांच्याशी फोनवर स्वतः बोलले आणि त्यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर साहेबांनी असा निर्णय घेतला आणि साहेब उद्या सकाळी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येत आहेत आणि तसे तिथून ते सन्माननीय मनोज पाटील, जरांगे पाटील यांना भेटायला आंतरवाली सराटी गावात जाणार आहेत. मराठा आंदोलनामध्ये धुडगूस घालणारे बाहेरच्या जिल्ह्यातील लोक आहेत असं वक्तव्य शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केलंय. आंदोलनस्थळी सगळ्याच पक्षाचे वरिष्ठ नेते येऊन गेले, पण काही लोकांनी त्या ठिकाणी धुडगूस घातला. मात्र हे धुडगूस घालणारे लोक जालना जिल्ह्यातले नाहीत, तर ते इतर जिल्ह्यातून आलेले होते असा आरोप खोतकर यांनी केलाय. खरं तर समाजाने असे वरिष्ठ नेते आल्यानंतर तिथं जो काही धुडगूस घातला काही लोकांनी, ते जिल्ह्यातले लोक नव्हते, ते बाहेरच्या जिल्ह्यातले लोक होते. ते गावातले लोकसुद्धा मान्य करतात की आमच्या गावातल्या लोकांनी कोणी काही केलं नाही. हे बाहेरच्या जिल्ह्यातले लोक आले आणि त्यांनी हे सर्व कारस्थान केलेलं आहे. कोणताही वरिष्ठ नेता आला तर अशा प्रकारचा अपमान होऊ नये आणि तो झालाही नाही पाहिजे. ते समाजाला भूषवणार नाही. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया.